नमस्कार मंडळी. आज आपण एका खास प्रवासाला निघालो आहोत, 18 महापुराणांच्या त्या गूढ जगात. आणि हा प्रवास आपण करणार आहोत एका दिव्य नायकाच्या म्हणजेच विष्णूच्या वेगवेगळ्या अवतारांच्या अद्भुत कथांमधून. चला तर मग या ज्ञानाच्या सागरात एक मस्त डुबकी मारूया. जरा विचार करा, एक असा ग्रंथसंग्रह जिथे तुम्हाला विश्वाचा सगळा इतिहास सापडेल. म्हणजे सृष्टीच्या सुरुवातीपासून ते अगदी प्रलयापर्यंत देवता, दानव, महान राजे, सगळं काही एकाच ठिकाणी. कमाल आहे ना ही कल्पना? तर गंमत अशी आहे की ही फक्त कल्पना नाही आहे, हे खरं आहे. हो, हीच आहेत ती 18 महापुराणं, ज्ञानाचा एक अथांग सागर, जो भरलेला आहे निर्मितीच्या कथांनी, देवतांच्या माहितीने आणि हो, देवांनी वेळोवेळी घेतलेल्या अवतारांच्या अद्भुत कहाण्यांनी. चला तर मग उघडूया हा कथांचा आणि ज्ञानाचा खजिना आणि बघूया यात नक्की दडले तरी काय. ओके, तर पहिला प्रश्न, पुराणं म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे असे प्राचीन ग्रंथ आहेत ज्यात फक्त गोष्टी नाहीयेत. त्यात विश्व कसं बनलं, देवदेवता कोण, महान राजे कोण होऊन गेले आणि सगळ्यात महत्त्वाचं धर्माने आणि नीतिमत्तेने कसं जगावं या सगळ्याचं ज्ञान आहे. आणि आता आपण येतोय आपल्या आजच्या विवेचनाच्या मुख्य भागाकडे. बघा, पुराणांमध्ये एक सूत्र आपल्याला वारंवार दिसतं. जेव्हा जेव्हा विश्वावर मोठं संकट येतं तेव्हा भगवान विष्णू अवतार घेऊन येतात. कसं? चला पाहूया. हे बघा, संकट आणि त्यावरचा उपाय हेच पुराणांचं स्वरूप आहे. पहिलं उदाहरण घेऊया. संकट काय होतं? महापूर, ज्यात सगळं जग बुडणार होतं. आणि मग उपाय काय? मत्स्यपुराणात सांगितल्याप्रमाणे विष्णूंनी घेतला मत्स्यावतार. त्यांनी मनूला वाचवलं आणि सृष्टीलाही. पाहिलं, प्रत्येक संकटावर एक दैवी उपाय. आता पुढचं उदाहरण, समुद्र मंथन. आठवतंय? देव आणि दानव अमृत मिळवण्यासाठी मंदार पर्वताची रवी करून घुसळत होते, पण तो पर्वत समुद्रात बुडायला लागला. मग कूर्म पुराण सांगतं की विष्णूंनी घेतला कूर्म म्हणजेच कासवाचा अवतार आणि तो अख्खा पर्वत आपल्या पाठीवर तोलून धरला. विचार करा, काय अद्भुत दृश्य असेल ते. आणि हे तर बघा, ही कथा तर आणखीनच नाट्यमय आहे. हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने काय केलं तर थेट पृथ्वीलाच चोरून समुद्राच्या तळाशी नेऊन ठेवलं. तेव्हा वराह पुराणानुसार विष्णूंनी घेतला वराह अवतार आणि आपल्या सुळ्यांवर पृथ्वीला उचलून वर आणलं, तिची सुटका केली. म्हणजे मुद्दा तोच आहे, प्रत्येक अवतार एका मोठ्या वैश्विक संकटावरचा तोडगा आहे. आत्तापर्यंत आपण वैश्विक स्तरावरचे अवतार पाहिले, पण आत्ता वळूया एका अशा अवताराकडे जो आपल्या सगळ्यांच्या खूप जवळचा आहे. सर्वात प्रसिद्ध, हो बरोबर ओळखलत, आपण बोलतोय भगवान श्रीकृष्णांबद्दल. आणि कृष्णाचं नाव घेतलं की सगळ्यात आधी आठवतं ते भागवत पुराण किंवा श्रीमद भागवतम. हा फक्त एक ग्रंथ नाहीये, हा तर जणू भक्तीचा महासागर आहे. यात कृष्णाच्या जीवनाचं इतकं सुंदर आणि सविस्तर वर्णन आहे की आजही करोडो लोक त्यातून प्रेरणा घेतात. मग यात काय काय आहे तर कृष्णाच्या बालपणीच्या खोडकर लीला आहेत, गोपींसोबतची ती दिव्य रास लीला आहे, कंसासारख्या अत्याचारी राजाचा वध आहे, आणि एवढंच नाही तर प्रल्हाद आणि ध्रुव यांसारख्या महान भक्तांच्या कथांमधून भक्ती म्हणजे काय हे अगदी सोप्या भाषेत समजावलंय. खरं तर भक्ती कशी करावी यासाठी हा एक परिपूर्ण मार्गदर्शकच आहे. पण एक मिनिट थांबा, पुराणं म्हणजे फक्त विष्णू आणि त्यांचे अवतार असं नाहीये. या कथांचं विश्व खूप मोठं आहे, खूपच वैविध्यपूर्ण. बघायचंय कसं? चला पुढे पाहूया. ही सारणी बघा, किती विविधता आहे. एकीकडे विष्णू पुराण आहे जे पूर्णपणे विष्णूंना समर्पित आहे, तर दुसरीकडे शिवपुराण आहे ज्यात भगवान शंकरांची महिमा गायली आहे. मार्कंडेय पुराणात देवीचं महात्म्य आहे आणि अग्निपुराण तर ज्ञानाचा जणू विश्वकोशच आहे. यावरूनच आपल्याला पुराणांची विशालता कळते. आणि आश्चर्य म्हणजे हे फक्त देवदेवतांच्या कथांपुरतं मर्यादित नाहीये. अग्नी आणि मत्स्यपुराणांसारख्या ग्रंथांमध्ये तुम्हाला कायदा, ज्योतिष, आयुर्वेद, इतकंच काय अगदी वास्तुकलेवरची सुद्धा माहिती मिळेल. म्हणजे हे ग्रंथ आपल्याला खरं तर जीवन जगण्याची कला शिकवतात. तर मग या सगळ्या कथांमधून, या विशाल ज्ञानसागरातून आपल्याला मिळतो तरी काय? तो अंतिम संदेश कोणता आहे? 18. ही संख्या लक्षात ठेवा. 18 महापुराण हा फक्त एक आकडा नाही आहे, हा एका संपूर्ण संस्कृतीचा आणि ज्ञानाच्या परंपरेचा पाया आहे. या सगळ्या 18 पुराणांचा सार जर एका वाक्यात सांगायचा झाला तर तो हाच आहे. लोकांना नीतिमान आचरणासाठी, मनात भक्तिभाव जागवण्यासाठी आणि धर्म म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी प्रेरणा देणं, हाच तो चिरंतन संदेश आहे.
आणि जाता जाता एक प्रश्न त्यावर विचार करण्यासाठी की विश्वाचा तोल सांभाळायला एक दिव्य शक्ती पुन्हा पुन्हा अवतार घेते, ही कल्पना आपल्याला एवढी का भावते? का सांगितल्या जातात या कथा वारंवार? कदाचित या कथा आपल्याला आशा देतात, विश्वास देतात की शेवटी विजय हा चांगुलपणाचाच होतो. यावर नक्की विचार करा. धन्यवाद.